ओके, सो आम्ही लाईट हाऊसला फिरून आलो आणि आता आम्ही आहोत घुमक्कड कॅम्प साईडला. ही घुमक्कड कॅम्प साईट ही एक्झॅक्टली आंजर्ले केळशीच्या लाईट हाऊसच्या खाली आहे, जवळ आहे, 2 मिनिट्स वॉकिंग. सो ही त्यांची डॉर्मेटरी रूम आहे. शौर्य मोहऱ्याचे कपडे बदलले आहेत. या डॉर्मेटरीमध्ये आमचं सामान आहे. एक बाथरूम आहे ह्याच्यात, ज्यात आम्ही फ्रेश झालो. ही डॉर्मेटरी आहे आणि इथे त्यांची कॅम्प साईट आहे. हा गेट आहे. त्या गेटच्या बाहेर आमची गाडी उभी आहे आणि इथे हे असे टेंट्स लावलेले आहेत. हा असा सेम टेंट किशोरकडे आहे आणि ही आहे पूर्ण कॅम्प साईट. सो मंडळी, आम्ही आलेलो आहोत घुमक्कड कॅम्प साईट, जी केळशी आंजर्ले रस्त्यावरती आंजर्ले लाईट हाऊसच्या बरोबर पायथ्याशी आहे. ही कॅम्प साईट समुद्र किनाऱ्याला लागून आहे आणि ह्या समुद्र किनाऱ्याचं नाव आहे सवाना बीच. सवाना बीच एकदम वर्जिन बीच आहे. तुम्ही बघू शकता इथे आमच्याशिवाय इतर कुणीच नाही आहे आणि नाही कुणी सेलर्स आहेत किंवा घोडागाडीवाले आहेत. एकदम डिवाइन आणि ट्रँक्विल एक्सपिरियन्स आम्हाला ह्या कॅम्प साईटने दिला. सूर्यास्त होतच होता आणि आम्हाला घाई होती अंधार होण्याच्या आधी समुद्रामध्ये खेळण्याची. कोणीच नाही, दॅट इज द ब्युटिफुल थिंग. आणि एकदम स्वच्छ बीच आहे, एवढा क्लीन बीच आहे ना. सो बेसिकली भरतीच्या वेळेला सुद्धा आम्ही आता जिथे उभे आहोत तिथपर्यंत पाणी आलेलं असतं. पण म्हणजे हेच की भरतीच्या वेळेला सुद्धा हा एक सेफ बीच आहे, कारण बऱ्याच पुढपर्यंत इथे सँड आहे, बीच आहे. सो आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी भरतीच्या वेळेला सुद्धा यायचा निश्चय केला. इथे शौर्य खेळत आहेत सँड टॉयज बरोबर. हा चंद्र आहे आणि हे बघ इथे आहे हे लाईट हाऊस जिथे आम्ही मगाशी गेलेलो. आणि हा आहे अतिशय सुंदर असा सुपर्ब क्लीन शॅलो बीच म्हणेन मी. इथे शौर्य मौर्य खेळतायत आणि इथे आहे आमची कॅम्प साईट. इथे टेंट्स दिसत आहेत ना, इथे आम्ही थांबलोय. लाईट हाऊसमध्ये आम्ही मगाशी गेलेलो तेव्हा इथे पडदे होते, पण आता ते पडदे त्यांनी बाजूला सारले आहेत आणि लाईट हाऊस चालू झालेला आहे. आणि आज पौर्णिमा आहे, दत्त जयंती आहे. वा, चंद्र तर इतका सुंदर दिसतोय ना, आणि तो तसा ह्या कॅमेरामध्ये येत नाही आहे जसा तो ॲक्च्युली दिसतोय. 6:30 झाले आहेत. शौर्य मौर्य आर स्टिल बिझी प्लेइंग. सो आता अंधार झालेला आहे म्हणून आम्ही आमच्या ह्या कॅम्पवरती चालत चाललो आहे. अतिशय सुंदर असा बीच आहे. इथे पौर्णिमेचा चंद्र दिसतोय. टोटल वसूल इव्हनिंग आहे ही. केळशी आंजर्लेचा लाईट हाऊस दिसतोय आणि हा असा एकांत देणारा समुद्र आणि बीच. इथे काही आता दिसत नाही आहे. चला शाहू, चला. संध्याकाळी कॅम्प साईटवरती या ठिकाणी आम्ही हातपाय धुतले. इथे संडास बाथरूम पण होते. या साईडला बेसिन आणि पुढे जाऊन एक सुंदर इव्हनिंग आमची वाट पाहत होती. कॅम्प साईट लाईट्सने खूपच छान डेकोरेट केलेली होती आणि मुलांसाठी
प्रोजेक्टरवरती कार्टूनही लावलेलं होतं. संध्याकाळी 7:30 वाजता त्यांनी आमच्यासाठी इव्हनिंग स्नॅक्स बनवला, बटाटा वडा आणि कांदा भजी. ते आम्ही मस्तपैकी कॅम्प साईटचे चेअर्स वगैरे असे यूज करून मस्त त्या रेतीमध्ये ओपन एअरमध्ये बसून प्रोजेक्टरवर मुलांनी कार्टून बघत, ब्लिपी बघत, एन्जॉय करत खाल्लं. त्यानंतर मौर्याला घाई होती टेंट उघडून बघण्याची. सो आम्ही एक टेंट तिथला उघडून बघितला. आतमध्ये तर चप्पल घालून जाऊ शकत नव्हतो, म्हणून बाहेरूनच थोडंसं बसून शौर्य मौर्याने त्याचा थोडक्यात अनुभव घेतला. शौर्यला आली आहे झोप, त्यामुळे तो रडायला लागलाय. 8:30 झालेले आहेत आणि आमचं आता जेवण लावतायत ते. घुमक्कड कॅम्पमध्ये ह्या ओपन एअरमध्ये डिनर करताना थंडी तर खूपच वाजत होती, हवा खूप सुटलेली होती. ओपन एअरमध्ये आम्ही डिनर करत होतो, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज सुपर्ब. आणि प्रत्येकाने एकदा सी साइड कॅम्पिंग नक्कीच करावी. रात्रीचे 9:30 वाजलेत. आमचं जेवण झालंय आणि आम्ही कॅम्प फायरच्या इथे बसलोय. थंडी आहे, ओके. आता मी सुद्धा जॅकेट घातलंय. यांना मी थर्मल घालून त्याच्यावरती नाईट ड्रेस घातलाय, कारण इट्स गोइंग टू बी टेंट, सो टेंट मध्ये थंडी लागणार आहे. मौर्याला सुद्धा मी थर्मल घालून त्याच्यावरती नॉर्मल टी शर्ट घातलंय. बघा, सो हा पहिला टेंट आहे समुद्राला फेसिंग, आणि या टेंटमध्ये आम्ही झोपणार आहोत. सो आता मी प्रवेश करते टेंटमध्ये. शौर्याला इथे झोपवलंय. दिस इज हाऊ शौर्य इज स्लीपिंग इनसाइड दी टेंट. आपण जाऊन बघूया मौर्याचा टेंट. मौर्य, कसा आहे तुझा टेंट? तू कुठे झोपणार आहेस? अरे वा, माझा आणि शौर्याचा टेंट. ही झिप लावली आहे मी मच्छर आत जाऊ नये म्हणून, आणि आतमध्ये ऍक्च्युली शौर्य झोपलेला आहे. हा टेंट आहे किशोरचा आणि मौर्याचा. ए, बाहेर नको येऊस, तिकडे एकटा झोपणार आहे बोलला. त्याला फक्त गोष्ट सांगायची, मग मी तिकडे जाऊन झोपणार आहे. नाही, गोष्ट सांगायची, बाहेर झोपायचं. हा, आणि मग त्यानंतर ते एकटा. किशोरचे पाय बाहेर चालले आहेत. किशोरला टेंट पुरत नाही. गुड नाईट. झाली आहे, माझा ब्रश झाला आहे, मी त्यांच्याकडून चहा बनवून घेतलाय आणि इथेला आहे जिगरे उठलेले आहेत. ए माऊ, कसं होतं रे एक्सपिरियन्स तुझा टेंटमध्ये राहण्याचा?
This is almost actually a private beach. It's not actually, almost a private beach. आणि रात्री हे इथपर्यंत पाणी आलेलं आहे, इथपर्यंत. आणि आता आतमध्ये गेलंय ओटी. आणि इथे कोण आहे? माझं जिगर उठलं आहे. ए गुंद्या, उठला ये लवकर. ए गुंदकडा, शाहू तू कुठे आहे? कुठे आहे तू? तू बाहेर कसं येणार? शाहू बाहेर कसं येणार तू? ए गुंदू, तुझी गुंदी. शाहू तू कुठे झोपला? टेंट मध्ये झोपला. 11 टेंट्स आहेत. त्यानंतर शौर्य आणि मौर्यने त्यांची ॲज युजल मस्ती चालू केली. आम्ही बराच वेळ त्यांना टेंटमध्ये राहू दिलं आणि तो अनुभव पूर्ण 100% ॲब्झॉर्ब करायला दिला. आम्ही स्पॉट केलेला आहे. किंगफिशर खूप फ्रिक्वेंटली दिसतात इथे. आम्ही ब्रेकफास्टची वाट बघतोय. त्यानंतर वेळ वाचवायला आम्ही केलेला हा पराक्रम. शॉर्टकटने आम्ही पण उतरलो आणि मुलांनाही बीचवरती खाली उतरवलं. मिनी ट्रेकिंग. बराच आतपर्यंत हा बीच शालोच आहे. शाहू तिथे एकटाच बसलेला आहे. मम्माने घर बनवलं. मोर तू काय बनवलं? हा हा, माउंटेनला डोळे. लावा माउंटेन. हात आणि पाय शौर्यन काढले. हा बघ, कोण आहे हा? हे गाडी कधी येणार मौर्य म्हणते तो. अशा प्रकारे मौर्यने दुसऱ्या दिवशी सुद्धा समुद्रात खूप मजा केली. आणि परत जाताना शौर्य आणि मौर्य दोघांनाही आम्ही हायकिंग करत वर रॉक क्लाइम्बिंग करून वरती चढवलं आणि दोघांनी सक्सेसफुली ते केलं सुद्धा. यानंतर आम्ही आंघोळ केली आणि चेकआउटला रेडी झालो. अशा प्रकारे माझा हा ब्लॉग इथेच संपला आणि दापोलीमध्ये घुमक्कड कॅम्पसाईटचा स्टे सुद्धा. माझ्या या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. बाकी व्हिडिओज बघायचेही कष्ट घ्या. तत्पूर्वी बाय. थँक्यू व्हेरी मच. चला म्हणू दे.